सोने स्वस्त झाल्यानं भारतीयांना 10 लाख कोटींचा फटका बसला. मनी कंट्रोल या संकेतस्थळानं दिली माहिती. राज्यातील धरणात पाणीसाठा 47.30%. कोकण विभागात सर्वाधिक तर मराठवाड्यात अत्यंत कमी पाणीसाठा. वेरूळ परिसरात बिबट्याने माजवली दहशत. भारताला नाटो सहकारी दर्जा देण्यासाठी अमेरिकेच्या संसदेत विधेयक सादर. 2047 पर्यंत भारत विकसित होणार, नीती आयोगाच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांचा विश्वास. लिव्ह इनला संरक्षण दिल्यास चुकीला प्रोत्साहन दिल्यासारखं होईल, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचं निरीक्षण. राज्यातील प्रकल्पांना गती देण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नीती आयोगाच्या बैठकीत मागणी. गाझातील शाळेवर इस्रायलचा हल्ला, 30 ठार तर 100 जखमी. शिकाऊ डॉक्टरकडून तपासणी करून पूजा खेडकरांना अपंगत्वाचं प्रमाणपत्र दिल्याचं उघड. सुधा मूर्तींना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर. 1 ऑगस्ट रोजी होणार पुरस्काराचं वितरण. कांदा निर्यातीवरील शुल्क रद्द करा, अजित पवारांकडे आमदारांची मागणी. नीती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्रातील प्रकल्पांवर चर्चा. नाशिक पुणे रेल्वेमार्ग, ठाणे मेट्रोसाठी केंद्रानं सहकार्य करावं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मागणी. झारखंडचे राज्यपाल CP राधाकृष्ण यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर हरिभाऊ बागडे राजस्थानचे नवीन राज्यपाल. देशात 1661 मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायट्या या स्वायत्त संस्था. ठेवींची जबाबदारी आमची नसल्याची केंद्र सरकारची भूमिका. सहकारी पतपेढीबाबत केंद्राचं धोरण येणार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. जायकवाडीची पाणी पातळी 1.5 फुटानं वाढली. नीट प्रकरणाच्या तपासासाठी गेल्या 1 महिन्यापासून CBI लातूरमध्ये तळ ठोकून इतर राज्यातील नेटवर्कचाही शोध सुरूच. जळगावमध्ये वाघाचे कातडे जप्त, 6 जणांना घेतलं ताब्यात. नागपूर पुणे सीमाशुल्क विभागाची संयुक्त कारवाई. लाडकी बहीण योजनेसाठी 35,000 कोटींची तरतूद केल्याची उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. आमचा जीव आरक्षणात आणि त्यांचा जीव खुर्चीत, मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा सत्ताधारी व विरोधकांवर आरोप. राज्य सरकारनं भुजबळ जरांगे हाके यांच्याशी एकत्रित बोलावं, शरद पवारांचा सरकारला सल्ला. 63% पाऊस तरीही लातूर जिल्ह्यातील प्रकल्प तहानलेले. 8 पैकी 6 मध्यम प्रकल्पात 20.40% उपयुक्त पाणी. राजस्थानमध्ये अग्निवीरांसाठी नोकऱ्यांमध्ये आरक्षण जाहीर. मराठा आरक्षणाविषयी पवारांची विधाने संभ्रमित करणारी असल्याचं राधाकृष्ण विखे पाटलांची टीका. राज्यातील रेवडी योजनांबाबत पंतप्रधानांनी भूमिका स्पष्ट करावी, लाडकी बहीण योजनेवरून शरद पवारांची टीका. राजकीय लाभासाठी मराठा समाज वेठीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची महाविकास आघाडीवर टीका. निवडणूक निधीवरून बहुजन समाज पक्षात संघर्ष, प्रमुख पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी. वित्त विभागाच्या मंजुरीनंतरच लाडकी बहीण योजनेची घोषणा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्पष्टीकरण. दिव्यांग आरक्षणातून उत्तीर्ण उमेदवारांची होणार फेरतपासणी, राज्य लोकसेवा आयोगानं काढली नोटीस. नीती आयोगाच्या बैठकीत आपल्यासमोरील माईक बंद केल्याचा आरोप करत ममता बॅनर्जींचा सभात्याग.